अयोध्येचा इतिहास, बाबरी मस्जिद ते राम मंदिर भूमिपूजनापर्यंतचा घटनाक्रम। बुधवारी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला। या सोहळ्याची सुरुवात मंगळवारपासूनच करण्यात आली होती। मंगळवारी सर्व प्रमुख देवदेवतांना आमंत्रित करण्यासाठी रामार्चन पूजा सुरू झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले। या दरम्यान शरयू नदी, हनुमानगढी आणि श्रीराम जन्मभूमी या 3 ठिकाणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत देशभरातील 175 मान्यवर उपस्थित होते। त्यापैकी 135 जण विविध पंथ आणि परंपरांचे पालन करणारे साधू संत होते। पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांची अयोध्येला पहिलीच भेट होती। अयोध्येत दाखल झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी शरयू नदीचे पूजन केले। त्यानंतर हनुमानगढीचे दर्शन घेऊन श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी हनुमानाचे आशीर्वाद घेतले। हनुमानगढीनंतर मोदी श्रीराम जन्मभूमीवर दाखल झाले। श्रीरामाची पूजा झाल्यावर दुपारी 12:44 आणि 15 सेकंदांनी भूमिपूजन आणि शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला। भूमिपूजनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनाच्या माध्यमातून देशाला संबोधित केले। श्री राम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली। मंदिरासोबत मस्जिदीसाठी ही जागा। अयोध्या गेली अनेक वर्ष वादाचं केंद्र बनलं होतं। 100हून अधिक वर्षाच्या काळात कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाचं काम सुरू झालं। 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय संविधानिक पीठानं यासंबंधी निर्णय सुनावला होता। सुन्नी वक्फ बोर्ड या वादग्रस्त जागेवर आपला मालकी हक्क सिद्ध करू शकले नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं। दुसरीकडे पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या रिपोर्टमध्येही या वादग्रस्त जागेवर एकेकाळी मंदिर अस्तित्वात होतं याचे पुरावे दाखल करण्यात आले। या जागेवर मंदिर पाडून मस्जिद उभारली गेली होती हे पुरातत्व विभाग सिद्ध करू शकलेला नाही, असं देखील न्यायालयानं आपल्या निर्णयात नमूद केलं होतं। आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम पक्षाला वादग्रस्त स्थळापासून दूर 5 एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला होता। अयोध्येचा इतिहास, बाबरी मस्जिद 1853 या जागेवरून पहिल्यांदा 2 समुदायात वाद उद्भवला। राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मस्जिद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला। मंदिर मस्जिद वादातून पहिल्यांदा या जागेवर दंगल पेटली। 1859 मध्ये ब्रिटिशांकडून वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मस्जिदमध्ये तर हिंदूंना मस्जिदीच्या बाहेर चौथऱ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली। अयोध्येचा इतिहास, न्यायालयात मंदिराची मागणी 1885 मध्ये चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली। न्यायालयाने परवानगी नाकारली। 1946 मध्ये बाबरी मस्जिदीवरून शिया आणि सुन्नी या 2 मुस्लिम समुदायांत वाद उद्भवला। बाबर सुन्नी होता, यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोधात गेला। जुलै 1949 जुलै महिन्यात राज्य सरकारने मस्जिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अपयशस्वी ठरला। मस्जिदमध्ये हिंदू मूर्त्या आढळल्या। 22-23 डिसेंबर रोजी मस्जिदमध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या। श्रीराम प्रकटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला। 29 डिसेंबर 1949 मध्ये मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली आणि तिथं रिसिव्हर बसवण्यात आला। वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तू घोषित करून मस्जिदीलाही टाळं लावलं। 1950 मध्ये वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली। अयोध्येचा इतिहास, टाळेबंदी 1950 मध्ये 16 जानेवारी रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मस्जिदमधून मूर्त्या हटवण्यात येऊ नये, तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली। न्यायालयानं मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत, परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील, जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले। 1959 निर्मोही आखाड्यानं कोर्टात दाखल होत आपला दावा मांडला। 1961 मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड ही कोर्टात दाखल झालं आणि मशिदीचा दावा सादर करण्यात आला। 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली।
टाळे उघडले पूजेची परवानगी. 1986 1 फेब्रुवारी रोजी फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचं टाळं उघडण्याचे आदेश देतानाच पूजेचीही परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयाविरोधी बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला. 1989 विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला. नोव्हेंबर 1989 मध्ये केंद्र सरकारच्या परवानगीने नोव्हेंबर महिन्यात मस्जिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं. भाजपची रथयात्रा आणि दंगली. 1990 25 सप्टेंबर रोजी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथहून एका रथयात्रेला सुरुवात केली. ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती. या रथयात्रेने संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला. 23 ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये लालू यादव सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले. यात्रा बिहारमध्ये रोखून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली. 1990 मध्ये बाबरी मस्जिद तोडफोड करण्यात आली. कारसेवक मस्जिदीच्या घुमटावर चढले आणि घुमटाची तोडफोड करून तिथं भगवा फडकवण्यात आला. त्यानंतर दंगली भडकल्या. कारसेवेची घोषणा. 1991 जून महिन्यात निवडणुकी झाल्या. या रथयात्रेचा राजकीय फायदा मिळवत उत्तर प्रदेशात भाजप सरकार निवडून आलं. राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून अयोध्येत विटा पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. 1992 30-31 ऑक्टोबर रोजी धर्मसंसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात कल्याण सिंह यांनी न्यायालयात मस्जिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं. बाबरीचा विध्वंस. 1992 6 डिसेंबर रोजी लाखो कारसेवकांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली. सकाळी 11:50 कारसेवक मस्जिदीवर चढले. जवळपास 4:30 वाजेपर्यंत मस्जिदीचा तिसरा घुमटही उद्ध्वस्त करण्यात आला. घाईघाईनं एक लहानसं मंदिर उभारण्यात आलं. याचा परिणाम गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आलं. या दंगलीत जवळपास 2000 जणांनी आपले प्राण गमावले. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी MS लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली. 2001 विषय CBI न्यायालयानं भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 13 जणांवर कट रचण्याचा आरोप हटवला. 2002 तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारीत स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली. 2003 मध्ये या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे आदेश दिले. मस्जिदीच्या बांधकामाखाली 10व्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केलं. हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. सप्टेंबर मध्ये झालेल्या एका सुनावणीत मस्जिदीच्या पतनास जबाबदार असलेल्या 7 हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. 2005 मध्ये वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी इथं काही नुकसान करू शकले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय. 2010 30 सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात बरोबरीने वाटण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाला सर्वांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. 2017 लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवर खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. 16 नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेताना 3 सदस्यीय मध्यस्थ समितीची गठीत केली. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती खलिफुल्ला, श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला. नोव्हेंबर 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली. सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर 5 एकर जमीन मस्जिद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला. 2020 मध्ये 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 175 जणांना सोहळ्यांसाठी आमंत्रित केलं होतं. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.